तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि तुम्ही म्हणत असाल की खूप दिवसानंतर आज प्रियांका, तर हो, माझी तब्येत काय बरोबर नव्हती इतक्या दिवस, त्यामुळं मग रिलॅक्स घेतला आणि व्हिडिओ वगैरे काहीच पोस्ट म्हणजे अपलोड करणं झालीच नाही माझ्याकडून. त्यामुळं आणि आज म्हणजे तब्येत खराब असल्यामुळं घरातल्या कामाकडे पण काही लक्ष दिलं नाही मी, आराम वगैरेच करणं चालू होता. तर मग म्हटलं चला, घरात खूप राडा झालेला आहे आणि साफसफाई पण करावं घराची. तर मग म्हटलं सर्वात अगोदर म्हटलं तर मला लोडं स्वयंपाक करायचा आहे, तो तर म्हटलं अगोदर मस्तपैकी स्वयंपाक करून ठेवावा. म्हणजे कसं साफसफाई करून एवढं थकतं ना की मग नंतर स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळं म्हटलं मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी आणि वगैरे करून ठेवा म्हटलं, पोळ्या वगैरे, कारण की यांना आहे ना हिरव्या मसाल्यातलीच वालाची शेंगाची भाजी आवडती, सुकीवाली नाही आवडत. त्यामुळं म्हटलं पटपट भाजी आणि पोळ्या करून घेतल्या की ताण राहत नाही. म्हणजे मग नंतर साफसफाई करून थकलं की मस्तपैकी माणूस जेवण करतं आणि आराम करतं. त्यामुळं म्हटलं सगळ्यात अगोदर तर उठले, आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं पहिले तर अगोदर स्वयंपाकाचं काम आवरून घ्यावं. चहा वगैरे पिली, नाश्ता वगैरे केला आणि इकडं माझ्या पोळ्या करणं चालू होत्या आणि फास्टमध्ये पोळ्या वगैरे करून घेतल्या मी. तर आणि कुणाकुणाचं असं आहे मला कमेंट करून सांगा, माझी पहिली पोळी कधीच फुगत नाही किंवा ती चांगली बनत नाही. माझं असा प्रॉब्लेम होतो, तुमचा पण असा प्रॉब्लेम होतो का? पहिली पोळी एकतर जाड होती, नाहीतर मग ती फुगणार नाही, नाहीतर मग व्यवस्थित बनणार नाही, असं होतं माझं. कारण का दुसरी पोळीच माझी बरोबर आहे, ती पहिली पोळी कधीच बरोबर येत नाही. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि कळवा. तर खूप दिवसानंतर म्हटलं आता चला आज ब्लॉग बनवूया म्हटलं. आणि आज ब्लॉग बनवताना किती 10-15 दिवसाचा माझा गॅप पडला. तर कंटाळा पण खूप येत होता. म्हटलं कंटाळा करून जमणार नाही, चला आपल्या व्हिडिओची सगळेजण वाट बघत असतील आणि सगळ्यांचे DM वगैरे येत होते की ताई तू व्हिडिओज वगैरे का बरं अपलोड करत नाही आता. कारण का इंस्टाला पण व्हिडिओ अपलोड केले नाही मी आणि याला पण नाही, कारण का तब्येत खराब असल्यामुळं काहीच नाही केलं. आणि हे बघा इथं दुरडीमध्ये कागद वगैरे टाकून ठेवला. मला असंच पोळ्या दुरडीमध्येच ठेवायला आवडतात, कारण का पोळ्याचा डब्बा जो आहे तो नाही आवडत मला, दुरडीमध्येच ठेवत असते मी. तर इकडं स्वयंपाक वगैरे करून घेतला मी. म्हटलं चला पटपट सगळ्या गोष्टी आवरून घ्यावा, कारण का घरातला जर सगळा राडा काढायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो, अख्खा दिवस त्या कामांमध्ये चालला जातो. आणि घरामध्ये एकटी असल्यामुळं सगळे कपडे वगैरे धुणं, रॅकमधला पसारा वगैरे काढणं. तर म्हटलं चला पटपट पहिले रॅकपासूनच सुरुवात करते. मग पहिले मी रॅकपासूनच सुरुवात केली पसारा काढायला. म्हणजे कसं रॅक एकदा स्वच्छ झाला तर सगळ्या गोष्टी निर्मळ होऊन जातात. मग म्हटलं चला रॅकपासूनच सुरुवात करते. सगळे भांडे किचनवर काढून ठेवले मी. आणि तरी माझे भरपूर सारे भांडे होते आणि लग्नाचे भांडे तर मी काढलेलेच नाही, हे माझ्या सासूबाईचेच भांडे आहेत. तर हेच पुरत नाही, यातले पण काही अर्धे मी काढून ठेवून दिले. म्हटलं जास्त भांडे झाले की जास्त राडा होतो आणि आपल्या इथं 2घच जण राहतात, मग आम्ही 2घच जण येतं, मग एवढे काही भांडे वगैरे लागत नाही. मग जेवढे पाहिजे तेवढेच, कारण का 2-4 पाहुणे आले तर सपातले पाहिजे, त्यामुळे 2-4 पाहुण्यांचे भांडे आणि आमच्या दोघांचे भांडे एवढे ठेवून दिले. म्हणजे एवढेच वरती ठेवलेत आणि बाकीचे सगळे ठेवून दिलेत मी. कारण म्हटलं खूप जास्त राडा होतो, घासायला वगैरे पण खूप प्रॉब्लेम होतो. घरामध्ये जर जास्त लोक असेल तर ते यूज केले जातात आणि मग तसेच ते ग्लास वगैरे तसेच पडेल असतं रॅकमध्ये. त्यामुळं म्हटलं मग 2-4 ग्लास वगैरे आणि 4-5 पराती वगैरे असं काढलेलं आहे मी. बाकीचे सगळं पसारा मी ठेवून दिलेलं आहे. म्हटलं एवढं काय करायचं. गॅस रॅक वगैरे घासताना थोडंसं हाताला लागलं पण होतं माझ्या, कारण का फास्टमध्ये जर घासायला गेलं ना त्याचा पत्रा तो राहतो, तो लागतो. त्यामुळे सावकाशपणे म्हटलं होतं अगोदर सावकाशपणे करेन, पण तो लागतोच मला दरवेळेसच रॅक घासताना लागतोच. आणि यांनी नाश्त्याला मस्तपैकी म्हणे तुला आवडतो तर गरम गरम वडापाव आणला होता, म्हणजे ब्रेड वडा आणला होता. ते म्हणे खूप छान आहे म्हणे, नाश्ता करून घे म्हणे अगोदर. तर मग मस्तपैकी नाश्ता केला आणि जुने कपडे वगैरे घातले, कारण ते कपडे खराब झाले असते म्हणून. मग म्हटलं चला आज तर आवडीचं स्पेशल, आणि खूप खुश होते मी, त्यामुळे त्यांच्या आवडीचं मस्तपैकी वालाची शेंगाची भाजी केली. म्हटलं चला आपल्यासाठी आवडीचं आणलं ना म्हणून त्यांच्यासाठी पण आवडीचं करावं. आणि मला खूप ब्रेड वडा आवडतो, अगोदर आवडत नव्हता पण आता ब्रेड वडा आवडायला लागला मला, नाहीतर मी अगोदर वडापावच खायचे. थोडेशा पोळ्या मग मी गरम गरमच करावं म्हटलं त्यांना खाण्यासाठी, कारण का त्यांनी खूप छान नाश्ता माझ्या आवडीचा आणला होता आणि ते नाश्ता करत नाही जेवायला. मग त्यांना मग तुमच्यासाठी स्पेशल दाखवलं की त्यांच्या आवडीची भाजी आणि पोळ्या गरम गरम केल्या आणि मग त्यांना जेवायला वाढलं. म्हटलं चला आज तुम्ही माझ्या आवडीचं आणलं, मी तुम्हाला तुमच्या आवडीचं जेवण बनवून देते. म्हणून आज त्यांना त्यांच्या आवडीचं स्पेशल जेवण भेटलं. आणि कधी कधी वाटतं असं नवऱ्यासाठी पण आवडीचं जेवण बनवते. हे बघा भाजी माझी तयार झाली आहे आणि पोळ्या झाल्या. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय सगळ्यांना.